वाराप्रमाणे देव आवडू नये. सर्व वाराला जो एक देव आहे तो आवडावा. नाही तर प्रत्येक वाराचे देव आवडते ते घोटाळा होईल. घरामध्ये एकच नवरा असावा, पाचशे नातेवाईक असावे. बाकीच्यांना नवऱ्यापेक्षा थोडासा जास्त मान दिला तरी हरकत नाही, पण मान त्याच्या खांद्यावरच ठेवावा. तुळशी हार गळा Krishna
वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मोठा सण, संसारामध्ये दिवाळीचा सण, केरळ भागामध्ये पोंगल वगैरे सण साजरे होतात. पण वारकरी तो कुठचाही असू दे, तामिळनाडूचा असू दे, केरळाचा असू दे, महाराष्ट्रातला असू दे, गुजरातचा असू दे, आषाढी एकादशी हा त्याचा मोठा सण आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आणि सांगत असे गुज पंढरीराव. तेव्हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या पुढे मांडतो.
सगळं वातावरण छान आहे, ऊन बिन पडतंय, पाऊस पडून गेला, जागा सगळी सुकी झाली. तंबूमुळे आणखीनच जास्ती पाणी टिपून निघालं. आलं का लक्षात? माणसं बसल्या कारणाने त्यांच्या बसणारी सुद्धा जमिनीवर रोलर फिरला. काही काही माणसंच रोलर सारखे आहेत. त्यामुळे सगळंच एकंदर वातावरण इतकं सुंदर आणि प्रसन्न असं आहे. तेव्हा त्या प्रसन्न वातावरणामध्ये फक्त एक गडबड आहे. वारकऱ्यांना आम्ही वारी कशा करता करतो आणि पंढरीला का जातो हेच नीट लक्षात आलं नाही. जीवनामध्ये काही काही ध्येय असतात. आमचे बाबा झोपडीत राहिले, मला एक घर बांधायचं आहे. ध्येय असतं, काही चूक नाही, अगदी बरोबर आहे. 1000% बरोबर नाही, 1000% बरोबर. जेव्हा वडिलाला तो त्या घरामध्ये घेऊन जातो आणि नाव देतो पितृस्मृती किंवा पित्याचा आशीर्वाद म्हणून नाव देतो. त्या घरामध्ये एंट्री करताना मुलगा म्हणतो, हे माझं ध्येय होतं की बाबा एक दिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये राहा. त्या मुलाने काय केलं? पैसे त्याचे, पण घर बापाच्या नावावर खरेदी केलं. बापाने खरेदी खत बघितलं तो म्हणाला, अरे एवढे 10 लाख माझ्याजवळ नव्हते. पण म्हणला, तुमच्याजवळ 10 लाख नव्हते पण मी होतो ना. ज्या नोटाला किंमत कळत नाही आपली, अशा नोटा जगात आहेत. पण ज्या नोटाला तुमची किंमत कळली तो मुलगा तुमच्या जवळ आहे. जीवनाचं ध्येय घर बांधणार. एखाद्याला घर आहे, त्याचं ध्येय असतं की स्वतःचा बिझनेस उभा करावा. मग संसार करत असताना माणसाला असं वाटतं कशा करता संसार करावा. ज्या काही कथा चालल्या, कुणाला टीका नाही, कुणाला टिप्पणी नाही, जी विचारधारा चालली आहे ती एकच आहे. या सर्वातून सुटण्याकरता, भवसागर तरुण जाण्याकरता, मुक्त होण्याकरता. म्हणजे किती गंमत आहे बघा. कशा करता? परमार्थ मुक्त होण्याकरता. आणि नेमकी त्याच्या उलट बाजू वारकरी संप्रदाय सांगतो. उलट नाही, सरळ आहे ती सांगतो. मुक्ती कोणी पाहिली नाही आणि मुक्त होऊन कोणी खाली आला नाही. आणि मुक्त होऊन जर खाली आला असेल तर तो मुक्त नव्हे. आणि बघितल्याशिवाय मी मान्य करत नाही. मग देव जर बघितल्याशिवाय मान्य करत नाही तो मुक्तीत जाऊन न येता मुक्तीबद्दल कसं प्रतिपादन करतात. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज हे संप्रदायाचे कळस आहेत. आणि कळस असल्या कारणाने पायाचा विचार त्याच्यात आहे, विस्ताराचा विचार त्याच्यात आहे, खांबाचा आधार त्याच्यात आहे. आणि कुठूनही दर्शन घ्यावं असा कळस रूपाने तो उभा आहे. आणि म्हणून पंढरपूरला आले, देवाचं दर्शन झालं. देव म्हणाले, तुकोबा काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? काय? तेव्हा म्हणाले, देवा काय पाहिजे? ज्यासी मागो तो मज पासी. ज्याला मागावं तो जर माझ्या जवळ आहे तर तुझ्या जवळ आणखीन काय मागू? तुझ्या जवळ तुलाच मागायचंय. आईच्या पायाला मिठी मारायची आणि आईला म्हणायचं, मला तुझ्या कडेवर उचलून घे. तुझ्या जवळ तुलाच मागायचंय. तुला सोडून दुसरा चौथा सोफा मांडायचा नाही. अरे पण नेमकं तुकोबा तुला काय पाहिजे? तुकया तुला काय पाहिजे बाबा? ते म्हणले, ऐका, देवा ऐके हे विनंती, देवा ऐके
रे